कळव्यातून बेपत्ता असलेल्या मुलीचा अवघ्या काही तासातच कळवा पोलिसांनी जो आहे तो शोध लावलेला आहे आणि तिला नागपूर येथून पुन्हा एकदा तिच्या घरातल्यांच्या ताब्यात दिलेला आहे। कशा प्रकारे ती शोध मोहीम होती आपण पाहणार आहोत। माझ्यासोबत बोलण्याकरिता वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत। सर, अवघ्या तासातच जे आहे ते पोलिसांचा छडा लावलेला आहे, काय सांगाल कशा प्रकारची शोध मोहीम होती? स्थानिक नगरसेवक मिलिंद पाटील यांनी मला सांगितलं की एक मुलगी आहे, ती दुपारी शाळेत गेली होती परंतु ती अद्यापर्यंत घरी आलेली नाही आहे आणि सदर मुलगी मिसिंग आहे एवढं मला माहिती पडल्यावरती मी स्थानिक त्या नगरसेवकांना सांगितलं की म्हटलं तुम्ही त्या मुलीची जी कोण आई असेल तिला पोलीस स्टेशनला पाठवा। पोलीस स्टेशनला पाठवून आम्ही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करून घेतो आणि मग त्याप्रमाणे त्याची आई आहे ती 8 वाजता संध्याकाळी 20 तारखेला आमच्याकडे आल्यावरती आम्ही तो गुन्हा दाखल करून घेतला आणि त्याप्रमाणे आम्ही मग पुढचं शोधकार्य सुरू केलं। माझी जी टीम आहे ते 2 टीम मी तयार केलेल्या होत्या माझ्या डिटेक्शनचे। त्याच्यामध्ये एक API धोंडे यांची एक टीम होती आणि PSI सांगवे यांची अशी दुसरी टीम होती। अशा ह्या टीमला आम्ही पूर्णपणे आदेश आणि सूचना दिल्या होत्या, तपासाबाबत मार्गदर्शन केलं होतं। त्याचप्रमाणे गुन्हा दाखल झाल्यावरती आम्ही आमचे वरिष्ठ अधिकारी रिजन सर तसेच आमचे DCP बुरसे सर तसेच आमचे SAP कोलेकर साहेब या लोकांना सांगितल्यावरती त्यांनीही जे मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही सध्याचं वातावरण अतिशय डेंजर असल्याचं आणि लोकांमध्ये अफवा वगैरे अनेक प्रकारच्या प्रसरत असल्यामुळे त्याचं गांभीर्य ओळखून आम्ही रात्रीच्या रात्री आम्ही सर्व जेवढे शोधकार्य आहेत स्टेशन, रेल्वे स्टेशन, बगीचे वगैरे सर्व ठिकाणी आमची जी टीम आहे ती जाऊन बघून आली आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या नातेवाईकसुद्धा होते। रात्रीच्या ह्याच्यामध्ये ते काय एवढं काय CCTV चालू नसल्यामुळे काय माहिती मिळाली नाही आम्हाला। त्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी परत महाडिक आमचे जे अंमलदार आहेत त्यांना सांगितल्यावरती त्यांनी सकाळी ती मुलगी टाकोली CCTVमध्ये बघितल्यावरती टाकली मोहल्ला साईडला जाताना दिसली। टाकोली मोहल्ल्यावरती ती एका रिक्षामध्ये बसून ती पुढे शिवाजी चौकात ती रिक्षा दिसल्यावरती मग ती झूम करून वगैरे आम्ही त्याचा माहिती घेतली असता त्याचा जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरनी सदरची मुलगी तलावपाली जी आहे तिथे तिला सोडल्याचं सांगितलं ठाणे येथे आणि मग त्याप्रमाणे आम्ही परत तिथून त्याचा शोध घेतला। ती स्टेशनला गेल्यावरती तिथून एका गाडीमध्ये बसल्याचं आम्हाला लक्षात आल्यावरती आम्ही सुद्धा रात्री 12-12:30च्या दरम्यान मग मी माझे जे काही मित्र आहेत पवन कुमार वगैरे त्यांना आम्ही ते रेल्वेचे त्यांनाही मी ती सर्व माहितीची पाठवली होती आणि सर्व ग्रुपवरती WhatsApp ग्रुपवरती वगैरे सर्वीकडे आम्ही ती प्रसारित केली होती की कुठेतरी ती मुलगी कुठल्यातरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कुठल्या हॉस्पिटलला त्याला ती सापडेल, त्याप्रमाणे कुठल्या तरी रेल्वे स्टेशनला कुठेतरी ॲक्टिव्ह असलेली दिसेल असं आम्हाला वाटलं होतं। त्याप्रमाणे आम्ही केलं। दुसऱ्या दिवशी आम्हाला त्याचं चांगलं हे मिळालं, फलित मिळालं की नागपूरचे जे GRPचे वगैरे अधिकारी होते त्यांनी आम्हाला कळवलं की ती एक मुलगी आपल्याकडे आमच्या इकडे आलेली आहे। त्याप्रमाणे माझी दुसरी टीम होती त्यांनाही मी तिकडे पाठवलं आणि तिकडून मग त्या मुलीला आज रोजी आम्ही इकडे सुखरूप आणलेलं आहे। ती मुलगी व्यवस्थित गेलेली आहे, एकटीच आहे ती, एकदम सुखरूप तिथे गेली आणि सुखरूपच ती आपल्याकडे आलेली आहे। घरामधील थोड्याशा किरकोळ भांडणामुळे वगैरे घरातल्या किरकोळ भांडणामुळे ती घरातून रागाने निघून गेलेली होती आणि आल्यावरती सुद्धा तिला मी चांगलं समुपदेशन केलेलं आहे। तिला तिच्या भविष्याबद्दल मी तिला कसं हे करायला पाहिजे, तुझं भविष्य कसं उज्ज्वल व्हायला पाहिजे, त्यासाठी तू काय काय करायला पाहिजे याचं सर्व मी तिला मार्गदर्शन केलेलं आहे आणि मला असं वाटतं की याच्यापुढे ती मुलगी अशी काय कधी कुठे जाणार नाही आणि तिचंच भविष्य ती नक्कीच चांगलं बनवेल असं मला आशा आहे। सर, तुम्ही प्रत्यक्षात रात्री त्या ठिकाणी होतात, काय सांगाल कशा प्रकारची रात्रीची शोध मोहीम होती? रात्रीची शोध मोहीम आम्हाला त्या टायमाला सर्व CCTV बंद असल्याचे दिसून आले आणि अशावेळी मग आम्ही शेवटी प्रत्यक्षात फील्डमध्ये उतरून तिचे शाळेमध्ये पूर्ण शोध मोहीम चालू। शोध मोहीम आम्हाला त्या टायमाला सर्व CCTV बंद असल्याचे दिसून आले आणि अशावेळी मग आम्ही शेवटी प्रत्यक्षात फील्डमध्ये उतरून तिचे शाळेमध्ये पूर्ण शोध मोहीम चालू केली। त्याच्यानंतर रेल्वे स्टेशन, बस स्टॉप सगळीकडे शोध मोहीम चालू केली आणि मग सकाळी जेव्हा लोकल दुकान वगैरे असतात एक 6-7 वाजता उघडल्यानंतर आम्ही लोकल कॅमेरे चेक करायला सुरुवात केली। मग त्याच्या आधारे आम्हाला थोडंफार क्ल्यू मिळायला लागले की कुठल्या रिक्षाने गेली ते मिळालं। त्या चालकाशी आमचा संपर्क झाला, त्याने आम्हाला सांगितलं तिला कुठे सोडलं। मग त्या आधारे ती रेल्वेने गेल्याचे आम्हाला समजलं। मग वरिष्ठ आमचे साहेब उत्तेकर साहेबांनी लगेच रेल्वेच्या अधिकारी यांना त्या ग्रुपवरती सगळी माहिती पाठवली होती। मग त्याची मदत झाली आणि आम्हाला ती मुलगी नागपूरला येथे असल्याचे समजले। मग तात्काळ आम्ही दुसरी टीम पाठवून साहेबांनी त्या मुलीला सुखरूप ताब्यात घेतले। सर, तुम्ही स्वतः नागपूरला त्या ठिकाणी गेला होता,
तुम्ही स्वतः नागपूरला त्या ठिकाणी गेला होता, तर कशा प्रकारची ती नागपूरमधली संपूर्ण शोध मोहीम होती? ज्यावेळेस आम्हाला माहिती मिळाली की ती मुलगी नागपूरला गेलेली आहे, आम्ही त्या रेल्वे पोलिसांशी कॉन्टॅक्ट करून तिला तेथील CWC समोर हजर करण्यास सांगितले. त्यावेळेस CWCने त्या मुलीला समुपदेशन करून जोपर्यंत आमची कडव्याची टीम त्या ठिकाणी पोहोचत नाही तोपर्यंत तिला तेथील मुलींच्या वसतिगृहामध्ये ठेवण्यात आलेले होते. आम्ही इथून रिपोर्ट्स आमची टीम तिथे गेल्यानंतर CWCला रिपोर्ट करून तिचं समुपदेशन करून आम्हाला तिला आता ताब्यात दिलेली आहे. माझ्यासोबत त्या मुलीचे पालक देखील आहेत. ताई, काय सांगाल, रात्री तुमची मुलगी बेपत्ता झाली होती, अवघ्या काही तासातच ती आता पुन्हा तुमच्या स्वाधीन करण्यात आली आहे, तर काय नेमकं कारण होतं नेमकं एकंदरीत? कारण काही नव्हतं तसं बघायला गेलं, पण ती गेली ते पण हेच होतं ना. दुसरी गोष्ट काय आहे का, नाहीच काही होत तर मी यांच्याकडे गेले होते, कोणाकडे, मंदादादा आहेत ना, त्यांना हे केलं. मग त्यांनी आम्हाला साहेबांना बोलवलं, मग ते तिथले लगेच आले, 12 वाजपर्यंत आले ते. तिथून मग नंतर चौकशी जास्त झाली. ताई, रात्री नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी? त्या दिवशी काहीच, कधी रात्री त्या दिवशी तुमची मुलगी बेपत्ता झाली होती, त्या दिवशी नेमकं काय घडलं काय होतं? नाही, रात्री किती वाजता मुलगी घरातून निघाली होती? काल त्या दिवशी दुपारी शाळेमध्ये जायला निघाली होती तिला वेगळं तयारी करून दिली मी शाळेत जायला. फक्त एवढंच बोलले की दळणाचं तेवढं टाकून येतो, सांगून जा त्यांना की दळण टाकायचं आहे. ते दळण टाकायला सांगून गेली, पण ती डायरेक्ट रिक्षात बसून सगळ्या. निश्चित पाहिलं तर ह्याच संपूर्ण टीमने जे आहे ते या हरवलेल्या मुलीला चक्कल ठाण्यातून जे आहे ते नागपूरमधून शोधून जे आहे ते काढलेलं आहे. कळवा पोलीस स्टेशन जे आहे ते अशा उल्लेखनीय कामगिरी अनेकदा करत असतात. तर गेल्या काही दिवसांपूर्वी देखील हरवलेल्या मुलींचा छडा जो आहे तो कळवा पोलीस स्टेशनच्या वतीने अवघ्या काही तासातच जो आहे तो एकंदरीत लावलेला आहे. शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.